नाही 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 नाही, मला कोणी मारलेलं वगैरे अजिबात नाहीये. मी नुकतीच लग्नाची बाराखडी शिकून आलोय. अहो माझा मित्र आहे ना मुंडावळे, त्याने मला 12 तास एकाच टेबलाजवळ उभं करून खडी खडी लग्नाची बाराखडी शिकवली. त्याचं कारणही तसंच आहे. अहो कारण मी जिथे जातो तिथे मला फक्त नकारातलंच ऐकू येतो. मी कलाकार आहे सांगितलं तरी नकार, बेकार आहे सांगितलं तरी नकार, कार घेऊन गेलो तरी नकार. याच नकाराला मला लवकरात लवकर होकारात आणायचंय. त्यासाठी सगळ्यात आधी बोलवतो ताईला. स्वागत करूया रेणुकाताईचं. अरे काय पुष्कराज, आज काय नवीन? काही नाही, माझा मित्र ना मुंडावळे, त्याच्याकडून लग्नाची बाराखडी शिकलोय मी. ती कशी असते? कशी म्हणजे काय, आता मला कळलेलं आहे. लग्न करण्यासाठी आधी आईची पसंती लागते, ब बाबांची परवानगी लागते, काकाचा उत्साह लागतो, खरेदी करायला लागते. हो हो, हे सगळं नंतर रे. पण आधी मुलीला तू पसंत पडला पाहिजेस ना, आवडला पाहिजेस. मग त्याच्यासाठी आम्ही एक विशेष सेशन केलेलं आहे. कोणतं? फोटो सेशन. दाखवतोस तुम्हाला. बर, दाखव रे. ऑर्डर बंद करा. थँक्यू. खूप चांगलं म्हणून असतेस ना. मुंडळे मला म्हणतात की पाहिलं ना, कोणती मुलगी तुला लगेच होकार देईल. तुझ्या त्या मुंडावळेने तुला साफ गंडवलं रे. साफ गंडवलं. का? अरे कोणत्याही मुलीने तुला तुझा फोटोचा रुबाब पाहून नाही, तर तुझा स्वभाव पाहून तुला स्वीकारायला हवं ना. तू जसा आहेस तसाच तिला आवडायला पाहिजेस. मग आता काय स्वभावाचे फोटो काढू का? नाही, काय करू मग? हे बघ, एक काम कर. आता इथे जोड्या येणार आहेत ना, त्यांच्या स्टोरीजचा अभ्यास करतो. तुला कुठेतरी चालना मिळेल. चालेल ना. मी पण चालू? हो प्लीज रेणुकाताई, आपण कार्यक्रम सुरू करूया. तर सुरू करूया लग्नाची तयारी जोरात. पाठीशी आहे बँड बाजा वरात. चला मी सुरू करतो इथली आहेरांची बरसात. बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई, आता जी जोडी इथे येणार आहे ती फारच फटाकेबाज जोडी आहे. हो, यातली हिरोईन म्हणजे मुलगी एकदम लवंगी फटाकडी सारखी तडतडी. त्या लवंगी भोवती आपला हिरो असा भुई चक्रासारखा चक्रा मारायचा. चला तर स्वागत करूया या तडतडीत जोडीचं. भाईंदरच्या ऋतुजा भोईर आणि नायगावच्या भावेश भोईर यांचं. अरे पुष्कराज, अरे ते पलट म्हणून नाचत होते, तू असा उलट सुलट का झालायस? उलट सुलट झालं. अच्छा, ओ यांचं ठीक आहे. हा हिला म्हणाला पलट, ही लगेच पलटली. आमचं तसं नाहीये ना. म्हणजे पुढचीला पलट म्हणायचो, मागची निघून जायची. म्हणून दोन्हीकडे रेडी ठेवलंय. अरे दोन्ही निघून जात आहेत. पण त्याच्यासाठी वेगळे लुक सुद्धा केलेत ना. काय आवडेल सांगता येत नाही, दाढीवाला किंवा विदाऊट दाढी. तुमची पलटापलटी कशी सुरू झाली? पलटापलटी सुरू झाली म्हणजे मी लहानपणी माझ्या मामाकडे जायचे
हा. आणि तिथे हे सायकल घेऊन यायचे मला बघायला, पण मला ते ठाऊक नव्हतं. अच्छा अच्छा अच्छा. आणि प्रेमाचा फटाक्याचं म्हणाल तर दिवाळीचा सण असायचा तिकडे, खूप जोरात साजरा व्हायचा. आणि त्यावेळेला पहिल्यांदा हे माझ्याशी बोलायला आले आणि त्यांनी माझ्याकडे फटाके वाजवण्यासाठी अगरबत्ती मागितली. असा प्रेमाचा फटाका फुटला. हो जोरदार फटाका फुटला प्रेमाचा. कारण शोधत होत असतं. दिवाळीत कसं जनरली लोकांचं दिल दे चुके सनम असतं, यांचं कंदील दे चुके सनम. पण मला सांग, हे तर छान चाललंय, पण या प्रेमाच्या चक्करमध्ये तुमची पळता भोई थोडी असं कधी झालंय का? हो, असं झालं एकदा. कारण माझे फ्रेंड्स आणि मी मिळून प्लॅन बनवला होता त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्याचा. तर त्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. केक कट वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो एका मंदिरात जाण्यासाठी. आणि जाता जाता माझ्या मामाने आम्हाला बघितलं. तिथे आमची पळताभुई थोडी झाली होती. तिथपर्यंत घरात कोणाला माहित नव्हतं. त्यानंतर माहित झालं सगळ्यांना की दिवाळीत आमचे फटाके फुटले. अच्छा अच्छा. मामा, विरोध का होता, म्हणजे काय करायचं? मुलगा नृत्य क्षेत्रात होता समजा, पण लग्नाचा विषय आला की मग त्याची नोकरी किंवा व्यवसाय ह्या गोष्टी बघितल्या जातात. तसं भावेशकडे त्यावेळेला तसं काय नव्हतं. तुझं काय म्हणणं त्याच्यावर? अगोदर मी डान्स करायचो, छोटे कॉम्पिटिशन्स हे ते सर्व करायचो. पण मला प्रोफेशनली जो चान्स भेटला झीमुळे भेटला. आणि माझं सोशल मीडियावर सर्व पोस्ट झाले, FB वर, इन्स्टावर, की हा काहीतरी करतोय, अवॉर्ड शो, शूटिंग्स हे सर्व मी करतो. आणि लोकांना माझ्या आजूबाजूलाही कळलं. त्यामुळे मला आता सर्व वेगळ्या नजरेने पाहतात की हा आर्टिस्टसोबत करतो. आणि एक चांगला माझा स्टेटस झाला आता. आणि थँक्यू म्हणेल मी झीला, कारण माझा फर्स्ट चान्स प्रोफेशनली ॲज अ मला स्टेज झीनीच दिलेला आहे. त्यांच्यामुळेच मी आज या स्टेजवर आहे ऍक्च्युली. अरे वा वा. त्यामुळे मी झीचा खूप तेव्हा तू एस्टॅब्लिश झालं नव्हतंच कळलं. Yes. पण असं वेगळ्या नजरेने का बघायचं? म्हणजे तुझं लुक वगैरे असंच होतं का? नाही सुरुवातीपासून थोडं त्यांचं ड्रेसिंग सेन्स वगैरे सुरुवातीपासून इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे वेगळाच होता. त्यामुळे जरा सगळ्यांना बघताना ते वेगळं वाटायचं. अच्छा अच्छा. म्हणजे ही एक्झॅक्टली कशाबरोबर पळते हे कळलं नाही त्याला, म्हणून याबद्दल जरा जास्त प्रश्न विचारले पाहिजे. कुटुंबियांकडून विचारले पाहिजे प्रश्न. स्टोरी एकदम इंटरेस्टिंग आहे. ती अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी इथे स्वागत करूया भोईर आणि भोईर कुटुंबियांचं. ओळख करून घेऊया. तुम्ही दोघं ओळख करून द्या. तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे. आणि भावेश तू तुझ्या. या आमच्या आई अलका भोईर आणि हे आमचे पप्पा दिलीप भोईर. नमस्कार. आई वैशाली भोईर, पप्पा अरुण भोईर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे तुमचं. तुझं ड्रेसिंग स्टाईल कुठून आली कळलं आता. कमाल कमाल कमाल. तुमच्याकडून काही विरोध नव्हताच का भावेशच्या कुटुंबियांकडून? नाही. तुम्हाला आवडली होती ऋतुजा? आमचा फुल सपोर्ट होता. ओके, तर आपण खेळांना सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत प्लीज बसून घ्या. रेणुकाताई, पूर्वी लग्नात व्हिडिओ शूटिंगसाठी तो कॅमेरामन असायचा ना, मोठा कॅमेरा घेऊन, आणि त्याच्याबरोबर लाईट एक फिरायचा. त्याचा वेगळाच रुबाब असायचा बरं का. म्हणजे एक एक गोष्ट अशी टिपायचा, म्हणजे दुसऱ्याला वाटायचं की शोले पिक्चरचं शूटिंगच चालू आहे. दाखवा जरा थोडं, बसा नाही, हसा जरा हसा. हा जेवणाच्या पंक्तीवरनं असा कॅमेरा फिरवायचा की जणू गब्बरच धावून आलाय. कोणाच्या ताटात किती लाडू आहेत, कोण कसं बकणा भरून खातंय ते सगळं दिसायचं. पण आताचे कॅमेरामन पंक्तीपेक्षा लग्नात कोण कोणाच्या संगती आहे याच्याकडे जास्त लक्ष देतात. अशाच अनेक लग्नातल्या फोटोत कैद झालेल्या एका जोडीनं ठरवलं आता स्वतःच्या लग्नातल्या फोटोत कैद होऊया. त्यासाठी ते लग्न तर करणार आहेतच, पण त्याआधी इथे येत आहेत. स्वागत करूया वडाळ्याच्या मयुरी केनी आणि पालघरच्या अभिजित भालेकर यांचं. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली हुतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना,
हे काय हो, वड्या घेऊन आलो. हे गुलाबाच्या पाकळ्या खूप उरल्या होत्या ना, हे दोघं नाचत होते पण खूप पाकळ्या उरल्या होत्या. मग मी त्या घेतल्या, त्याच्या मस्त वड्या केल्या. तुम्हाला देणार आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला विचारतो, ह्या गुलाबाच्या कळीला हळद कशी लागली? कोणाच्या लग्नात भेटलात? आज लहानपणीच लागली होती. लहानपणीच लागली म्हणजे होती? मामाच्या लग्नात, माझ्या मामाच्या तिच्या काकाच्या लग्नात. ओ अच्छा, म्हणजे तुम्ही नातेवाईक का? पण मग प्रपोज करताना काय केलं? प्रपोज म्हणजे ऍक्च्युली आमच्यामध्ये प्रपोज झालेलाच नाही अजूनपर्यंत. आम्ही हळूहळू बोलायला सुरुवात केली, मग कॅरिंग शेअरिंग सगळे मोमेंट शेअर करत एकमेकाला होतो. शेअरिंग करणं. त्याच्यानंतर अच्छा. प्रपोज हे नाही अच्छा, झाले. म्हणजे असं गुलाब देऊन वगैरे नाही propose? काहीच नाही. अरे मग ती संधी हुकली आहे तुमची. माझ्याकडे गुलाब नाहीये पण ही वडी आहे. वडी. Yes. मयुरी, माझ्याशी लग्न करशील का? नक्कीच. ओ, क्या बात आहे, क्या बात आहे. प्रपोज नाही केलं, पण मग काही गिफ्ट वगैरे दिलंस की नाही नंतर कधी, किंवा काही झालं का? तिला गिफ्ट मी 2018 मध्ये तिच्या बर्थडेच्या दिवशी दिलं हा. होतं, 30 जुलै 2018ला. हा. तिला ते गिफ्ट मी दिलं होतं तेव्हाच सांगितलं होतं की हे गिफ्ट तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगशील तेव्हाच ओपन करायचं. ओ, ही अट जरा वेगळीच आहे. हा. मग तिने तो घरी सांगण्यासाठी तिने 1 महिना घेतला त्यासाठी. बरं. तो 1 महिना माझ्याशी हा बोलला पण नाही, कारण मी सांगितलं नव्हतं. बापरे, ते 1 महिना तुम्हाला जमलं, पण आमची उत्कंठा शिगेला पोचली. ते गिफ्ट नक्की काय होतं असं? रिंग होती. ओ, अच्छा, म्हणजे हे प्रपोजलच आहे. करेक्ट. छान आहे आणि प्रपोजल. मग घरी सांगितलं असं असं आहे. पहिलं मी रडले सांगताना, आधीच रडायला सुरुवात केली. पहिलंच चालू केलं रडायला. नंतर मग हळूहळू सांगितलं. मग मम्मी पप्पा बोलले चांगला आहे मुलगा, काही हरकत नाही. त्यांना माहिती हा, होतं. तेव्हा त्यांना, कारण फॅमिली मेंबर्स ना, सो तेव्हा त्यांना मान्य केलं त्यांनी. हिच्याकडनं सगळी स्टोरी आता आपल्याला कळायला लागली आहे, पण आपल्याला जाणून घ्यायचंय यांच्या फॅमिलीज कडनं. त्यासाठी मी स्वागत करतो केनिया आणि भालेकर कुटुंबियांचं. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मस्त. एकदम जंगी स्वागत झालेलं आहे, मस्त नाच झालेला आहे. वा, वा. आता ओळख करून द्या. हा, मयुरी, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि अभिजित तू तुझी. ह्या माझ्या सासूबाई आहेत, नैना भालेकर, हा. आणि ह्या माझ्या वहिनी आहेत, आदिती वारगे. नमस्कार, स्वागत आहे नमस्कार, स्वागत आहे. तुमचं. हे आहेत मयुरीच्या मम्मी स्नेहल केणी आणि मयुरीचे पप्पा सुभाष केणी. नमस्कार, स्वागत आहे नमस्कार, तुमचं. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आता आम्हाला काही काही गोष्टी कळल्या. त्या रिंग बद्दल आम्हाला जाणून हा, घ्यायचं ते आहे. त्याचं डेअरिंग जे होतं. काही नाही, बरेच दिवस झाले मी आपली असं चाललेलं ऐकायला येत होतं. तिला चांगले चांगले स्थळ येत होते, हा. अच्छा पण ती रिजेक्ट करायची. अच्छा. मला कारण काही सांगत नव्हती. हा. मग एका दिवशी मी कधी देवपूजा करायला गेली, तिथे वस्तू कोणाची आहे म्हणून असं मी आवाज केला. मोठ्या मुलीला विचारती, थोडी घाबरली. म्हणून सांगते, आई असं असं आहे, पण काय असं आहे, तिचं जुळलेलं आहे, त्यांनी रिंग दिलेली आहे. पण तरी पण मी नर्वस होती थोडीशी, अच्छा. कारण खूप लांब आहे. मला असं वाटलं कंसाडला देणं म्हणजे खूप लांब वाटलं. तर लांब आहे. तुम्ही कुठे राहता, हे कुठे राहतात? वडाळ्याला, आणि आम्ही हे वडाळा. पालघरच्या थोड्या पुढे आहे. ओके, म्हणून तुमचं जरा असं. येस, आपण लवकरच खेळायला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत प्लीज बसा. तर एकीकडे भोईर आणि भोईर, तर दुसरीकडे केनिया आणि भालेकर. कुणाचं भरणार आहेरांनी घर, हे जाणून घेण्यासाठी सुरू करूया आजचा आपला पहिला खेळ. पण खेळ सुरू होण्याआधी सांगतो, इथल्या प्रत्येक खेळाला तुम्हाला आहेर तर मिळणार आहेच, पण त्यासोबत तुम्हाला फेअर पॉइंट्स मिळणार आहेत. ते फेअर पॉइंट्स रेणुकाताई देणार आहेत, आणि त्या फेअर पॉइंट्स वर ठरेल की आजची झी मराठीकडून दिली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार आहे ते. चला तर मग सुरू करूया आजचा पहिला खेळ. हा खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून पहिला आहेर, अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. ओहो, तर ही टेबल रेडी झालेली आहेत. क्या बात है. नवरी मुलींकडे प्लेट्स असणार आहेत, आणि ही झालेली टेबल. तर त्या प्लेट्स त्यांना फेकायच्या आहेत, आणि तुम्हाला तुमच्या डोक्यावर त्या झेलायच्या आहेत. जी जोडी जास्तीत जास्त प्लेट जमा करेल ती ठरेल विजेती, आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल झी मराठीकडून अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. ओके, तर मग सुरू करूया.
खेळाचे सगळे नियम कळलेले आहेत. 3, 2, 1 सुरू. येस प्लेट. ओ जाऊन ओ गेलीच नाही. आई थोडा खाल्ला. अरे अरे हा तेवढंच. ओ क्या बात आहे. एक प्लेट दिलेली आहे. जबरदस्त. एक प्लेट दिलेली आहे. डायरेक्ट बॉक्स मध्ये टाकायची नाही बरं का. हा. अरे वा 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 व्हेरी वा वा तिकडे पण एक प्लेट दिली. दुसरीकडे अजून एक प्लेट दिलेली आहे. ही प्लेट काढून टाकलेली आहे. टेबल सरळ असेल तर प्लेट चांगली राहील. टेबल सरळ असलं पाहिजे. टेबल सरळ. शाबास, शाबास, क्या बात आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओ गुड 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 जॉब. तिकडे काय चाललेलं आहे. अरे वा 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 वा. हो पुढची गेलेली आहे. आरामात आरामात. राहिली. क्या बात आहे. इकडे अजून एक गेलेली आहे. तोंडावर फेकून मारू नको बरं का. नाही. हा, तिथे- लग्न आहे आमचं 14 मेला कसं तोंडावर. हो तोंडावर फेक. वा 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 क्या बात है. क्या बैलेंस किया है. क्या टेबल वा है. वा वा. जबरदस्त व्यवस्थित. अरे क्या बात है. अरे वा वा. चांगले चांगले बायकोची शब्द दिलेली सवय वाटते. नाही नाही. इकडे काय ऐकत नाही वाटतं तुला असतं. ऑलमोस्ट गेलं होतं त्याच्यात. हा ओके इकडे समजलेलं आहे. हा काउंटडाऊन सुरू होतोय. पटापटा फास्ट सुरू करायचे आहेत. 8, 6, 5, 4, व्हेरी गुड. 3, 2, 1 स्टॉप. वा हो व्हेरी गुड व्हेरी गुड. नाही मस्त झाला कमाल खेळ. कमाल. रेणुकाताई निकाल लावायला प्लीज इकडे ये. तर बघूया मग बघूया आता. हा आधी आपण इकडचं मोजू. येस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 प्लेट Very या ठिकाणी गोळा केलेल्या आहे. या रे. या 1, 2, 3, 4, 5. अरे ह्याच्यात अडकल्या नाही आहेत ना. 6, 7, नाही नाही. नाही 8, 9, 10, 11, 12, 13, 14. एका प्लेटनी जिंकलेले आहे ऋतुजा आणि भावेश. आणि त्यांना मिळतोय झी मराठी कडून अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. आणि आता रेणुकाताई फेअर पॉइंट. मला वाटतं की दोन्ही नवरी मुलींनी खूप छान प्लेट्स Yes. टाकल्या आणि दोन्ही टेबलांनी खूप छान झेलल्या. त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये दोन्ही टीम्सला मिळतात 4-4 गुण. 4 गुण मिळालेले आहेत फेअर पॉइंट मध्ये. वा वा वा. हा हो कळलं ग. हो कल्पनाचा फोन आहे. सॉरी एक सेकंड. हो काय. अरे बापरे कोण कांगारू अच्छा अजून एक इंटरनॅशनल पाहुणा आलाय. कुठला आटकटे अंटार्क्टिका. अरे काय चाललंय कुठे पुष्कराज. विरारच्या पुढे आहे का. अच्छा वेगळाच प्रदेश आहे. काय करू रेणुकाताई. आणखी त्याला वेलकम. क्या बात है क्या बात है क्या. किती क्यूट आहे. ए अंटार्क्टिका बापरे. गाणं काय म्हणतोय तिकडे कशासाठी आलेस. वा पेंगुइन. फारच पेंगू cute दादा. येस स्ट्रेट फ्रॉम अंटार्क्टिका. आणलंय काय. यांनी काहीतरी आणलेलं आहे. तेच विचारते काय आणलंय. हा रिकाम्या हाताने आलेलं नाहीये. याचं असं म्हणणं आहे की प्रश्न विचारले गेले पाहिजेत. दोन्ही जोड्यांना इकडे बोलवू. या रे या.
तर तुम्हाला बरं का कॅप्टन्स काय करायचं आहे, या गोष्टी मी सांगितल्यानंतर त्या वस्तूसारखी तुमच्या घरातली म्हणजे सासरच्यांकडची कोणती अशी व्यक्ती आहे जिला ती वस्तू एकदम तंतोतंत लागू पडते. हसायलाच लागले हे बाबा. बरोबर, आता नाही, मजा येणार आहे. त्यांना हाश झालं असेल ना की सासरकडच्या त्या शब्दामुळे त्यांना असं झालं की आपल्यावर काही येणार नाही, संकट नाही आपल्यावर. येस. तर ठीक आहे, तर पहिला प्रश्न ऋतुजासाठी आहे आणि किचन मधली ही वस्तू आहे आग पेटी. आग पेटी म्हणजे कायम आग लावणारी व्यक्ती कोण आहे? आग लागणारी व्यक्ती सेफ, एकदम सेफ. मी आग लावतो. आता आग हिनीच लावलेली आहे. नाही, आम्हाला कळलंच आहे माचीसची गरज आहे त्याला, नाहीतर सुरुवातीला तुझ्याकडनं अगरबत्ती का मागितली? ओके, थँक्यू. व्हॉट्स युअर आन्सर? ओके प्लीज. ऋतुजासाठीच आहे तवा. सतत डोकं तापलेली व्यक्ती कोण असते? मोठ्या ताई. नणंदबाई. घरात मोठी असल्या कारणाने सगळ्यात पहिला निर्णय माझाच असतो. त्यामुळे मी थोडी रागीट आहेच. काही झालं तरी राग व्यक्त होतो, त्यामुळे तिला माहिती आहे. हो, अच्छा. तर तवा काढल्या तुम्हाला माहिती होतं आपल्याकडे. हे मयुरीसाठी प्रश्न आहे. चूक झाल्यावर ठेचून काढणारी व्यक्ती कोण आहे? ठेचलंय की नाही? सासूबाई बघतायत बरं का? मयुरी लाजते. सासूबाई बघतायत कुणाकडे येतोय, नाहीतर याच सच बत्ता. आई. मला हे वाटलंच होतं, कारण सासूबाईंकडे मगाशी मी बघितलं ना तेव्हाच मला कळलं हा खलबत्ता माझ्याकडे येणार. हे त्यांना आधीच कळलं होतं. या खलबत्ता घ्या. आता काही खरं नाही. खलबत्ता देऊन तू जी चूक केलेली आहेस त्याच्यासाठी ठेचणार आहेत तुला बरोबर. चालेल, एक आई म्हणून माझ्याकडे चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. प्लीज बसा. पलटी मारणारी व्यक्ती. मी आत्ता काहीतरी सांगितलंय, नंतर काहीतरी वेगळंच सांगितलंय, असं कोण? अभिजित. काय काय करतो? मी काय सांगितलंय बाबा हे असं करायचंय, उलटच करणार. उलटच करतो कारण त्याचं साईड बिझनेस पण आहे ना, भुर्जी करायचं, सो तेव्हा ते युजफुल होतं. क्या बात है. थँक्यू. प्लीज बसा. Thank you. देवा. आणि आता वळणार आहोत आजच्या आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, जो आहे सासू सून अफलातून. आणि हा दुसरा खेळ मिळवून देणार आहे दुसरा आहेर झी मराठीकडून गॅस स्टव, फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, OTG, RO वॉटर प्युरिफायर, टॉर फॅन, गीझर आणि आपले फॅशन पार्टनर्स कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. या खेळात सुद्धा तुम्हाला फेअर खेळ खेळायचा आहे, कारण त्यावर तुम्हाला फेअर पॉइंट्स मिळणार आहेत आणि फेअर पॉइंट्स तुम्हाला जिंकून देणार आहेत झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. रेणुकाताई, साड्या खरेदी केल्यानंतर सर्व बायकांचा वीक पॉइंट असतो तो साड्यांचा पदर. यावरनं मला एक गेम सुचलाय, तो काय ते सांगतो, पण त्याआधी सेटअप प्लीज. तर इकडे तुम्ही बघू शकता कॅनव्हास रूपी साडीचे पदर आहेत. त्या पदरावर मोराची नक्षी आहे. त्या पदरात या सासू सुनांना रंग भरायचा आहे. सोपं आहे. नाही, ऍक्च्युली इतकं सोपं नाहीये, कारण सासू सुना एकमेकांना पाठमोऱ्या बांधलेल्या असतील हे अशा, आणि त्यांना हातात ब्रश पकडायचा नाहीये, तोंडात ब्रश पकडून त्या ब्रशने साडीचा पदर रंगवायचा आहे. खेळ सुरू करूया. 3, 2, 1 सुरू. वा वा वा, ब्रश घेतलेला आहे.
वा 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 वा. आणि छान कला दाखवायची बरं का. त्याशिवाय कलानिधी ठाणे यांच्याकडून पैठणी मिळणार नाहीये. चांगली कला दाखवली तरच कला. हो हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. ओ, इकडे मोर रंगवायला घेतलेला आहे. अगदी नाजूक ब्रशनी. वा 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 वा. इकडे कलाकुसर वेगळीच चाललेली आहे. ओके ओके ओके. सासूबाईंनाही बघून हसायला आले आधी आणि मग त्यांनी पेंटिंग सुरू केलेली आहे. काढायचं नाही तो ब्रश. काय खाल्ला जातोय वाटतं. जाताना खाऊ नका बरं का. मध्ये मध्ये त्यांच्या पाठीवरती कोण आराम करायचा नाही बरं. हो, अशी विसावली ती. वा वा वा. सासूबाई तुमची पाठ किती छान आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. चोर आहे. चोरावर मोर. सुंदर सुंदर. वा, मस्त मस्त मस्त. कमाल बायको. शेवटची 10 सेकंद. काउंटडाऊन. 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टॉप. या रेणुकाताई, ही वेळ आलेली आहे निकाल जाहीर करण्याची. प्लीज इकडे ये. पुष्कराज, Yes. खूपच छान. बघ ना किती छान असे मोर रंगवलेले आहेत. हो. आणि आपल्या सासू सुना मस्त दिसत आहेत चष्मे वगैरे घालून. तर मला असं वाटतं की निकालाच्या आधी आपण एक थोडासा नाचूया का मोरासारखं. ओ, क्या बात है. ओके. वा वा क्या वा बात है. वा वा. तर रेणुकाताई, हं, सांग. काय निकाल आहे. मला असं वाटतं की इकडचा मोराचा पसारा आहे थोडा आणि इकडचा पिसारा आहे. त्यामुळे हा जो आहेर आहे तो जातो ऋतुजाला. मंडळी, लग्न सोहळ्यातील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे नवरी मुलीने नेसलेली साडी. आणि त्यात ती साडी जर कलानिधी ठाणे यांची असेल तर ती लग्न सोहळ्याची शोभा वाढवते. कलानिधी ठाणे गेल्या 24 वर्षांपासून हातमागावर विणलेल्या दर्जेदार साड्या तसेच वधूसाठी लागणाऱ्या लेहंगा, चोळी, गाऊन्सच्या मोठ्या कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहेत. कलानिधी ठाणे यांची एकच शोरूम असली तरी सुद्धा आपल्या सोयीसाठी स्पेशल व्हिडिओ कॉल शॉपिंग सुविधा उपलब्ध आहे. तेव्हा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना. तसेच तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता www.kalanidhionline.com वर. याशिवाय ऋतुजाला मिळतोय झी मराठी कडून अत्याधुनिक गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, OTG, RO वॉटर प्युरिफायर, टॉवर फॅन, गीझर. आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आयुष्यात साडीला किती अनन्यसाधारण महत्व आहे ना. लग्नात नेसलेल्या पैठणीच्या पदराची, मोराची चर्चा पुढे वर्षभर सुरू राहते. कारण त्यात ती सौंदर्यवतीच दिसत असते. अशाच एखाद्या साडीत ती घरातील सुगरण म्हणून उभी राहते. तिच्या पदरावर डाग झेलत, हळद मसाल्याचा गंध पुसत तिच्या रूपाने एक अन्नपूर्णा घरभर वावरते. त्याच पदराला धरून जेव्हा तिचं मूल तिच्याकडे हट्ट धरतं तेव्हा त्याच पदरात ममतेचा ओलावा असतो. याच पदराने ती कुटुंबातील सगळ्यांची आसवं पुसते. आणि जेव्हा त्या कुटुंबावर संकट येतं तेव्हा तोच पदर खोचून ती लढण्यासाठी सज्ज होते.
म्हणूनच साडी हे फक्त वस्त्र नाही तर इमोशन आहे. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असायला हवा की केवळ आपल्या देशातच साडी नेसली जाते. आता महत्वाची गोष्ट रेणुकाताई, फेअर पॉइंट्स. दोन्ही टीम्सना मी 4-4 गुण देते. रेणुकाताई, प्रत्येक बाप आपल्या मुलीला एक तरी बाहुली आणून देतच असतो नाही का ग? हो. त्या बाहुलीत ती रमते, तिच्यासोबत तिचे बोबडे बोल सुरू होतात. बघता बघता खेळण्यासाठी आणलेली बाहुली तेवढीच राहते आणि तिच्यासोबत खेळणारी त्यांची बाहुली मोठी होते, की इतकी मोठी की ती स्वतःचा संसार थाटण्याचे निर्णय घेऊ लागते. तेव्हा त्या बापाला अभिमान तर वाटत असतोच, पण तितकंच दुःखही वाटत असतं. कारण या बाहुलीसाठी सजवलेलं घर बाहुली विना रिकामं होणार असतं. मयुरीचे बाबा, कसं वाटतंय? काही दिवसात तुमची बाहुली नांदायला सासरी जाणार आहे. हो, घर एकदम सोनं सोनं होणार आहे. कारण रोज तिची बडबड बडबड चालू असते. खूप काळजी. 3 मुलं आहेत मला, मुलगा लहान, ही 2 नंबर, मोठी पण आहे. पण ही सगळ्यात जास्त काळजी घ्यायची माझी. मी आजारी असायची, ऑफिसमधून फोन करणार, आई औषधं खाल्लीस का? कारण मला थोडा मायग्रेनचा प्रॉब्लेम होता मध्ये खूप. त्यात घरात संध्याकाळी किती थकलेली असेल तर मी आल्या सांगणार, गुडिया मला प्लीज चहा करून देते का? कारण मी पण दिवस दमते. ती किती थकलेली असती, रागवली असेल ती चहा करून आम्हाला देणार. तर आम्हाला दोघांना चहा वाजतं. या सगळ्या गोष्टी आहेत. आई वडिलांनी मुलगी मोठी करायची आणि समजू शकतात आई वडील आहे ना. आनंदाने राहिली हेच आम्हाला त्यांच्या बरोबर आशीर्वाद आहे. चांगलं संसार आमच्यासारखं करावं आणि आनंदाने राहावं, काही अपेक्षा. मयुरी, एक गोष्ट त्यांनी तुझ्यासाठी आणली आहे इकडे, या. बाबांची भेट आहे जी तू सासरी घेऊन जाणार आहे. ही बाहुली तिची लहानापासून आहे आणि हिला कोणी हात लावलं की ती भांडायला उठायची. तिचे कपडे पण तिने शिवलेले आहेत. अरे वा. हा सगळं तेच आहे. तिच्यासाठी ती सांभाळून ठेवली होती आम्ही आणि तिला तीच देतो मोठ्या मनाने. थँक्यू. ऋतुजाचे बाबा, तुम्ही तुमच्या बाहुलीबद्दल काय सांगा? एवढंच सांगेन, श्याम जसं तिने आम्हाला सांभाळलं तसं तिने सासू सासऱ्याला सांभाळलं. आमचं घरदार तिनेच सांभाळलं, कारण मी आजारी होती आणि नंतर सगळं तीच. ती 10वी 11वीला असेल आणि मी सगळा संसार तिच्यावर टाकला, कारण मी इतकी आजारी होती की मी चालता पण येत नव्हतं. बापरे. छोटा भाऊ होता, वडील होते, तिने माझा संसार पूर्ण सांभाळला. आई बाबांचं जेवढं प्रेम असतं, जेवढा धाकही असतो, तसंच प्रेम आणि धाक मामाचंही असतं. या स्टोरीमध्ये मामाची एक बाजू आम्ही बघितली. आता काय वाटतं रे तुझ्या मामा विषयी? मामा म्हणजे मामाने, छोट्या मामाने मला खूप सपोर्ट केला या सगळ्यामध्ये. मम्मीला समजावण्यात वगैरे त्यांनी खूप सपोर्ट केला की जेव्हा कलाकार काय असतो, तो काम काय करतो किंवा त्याचं इन्कम सोर्सेस कसे असतात हे जास्त कोणाला माहिती नव्हतं. त्यावेळेला सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग नव्हती, म्हणून त्यावेळेला त्यानेच हेल्प केली समजवायला मम्मीला. की त्यांनी बरीच उदाहरणं दिली की एखाद्या कलाकाराचं नाव घेऊन की जर तो आज जॉब करत असता तर तो या पोझिशनला असता का,
किंवा हे असं समजावण्याचं काम त्यांनी मला खूप सपोर्ट केलं छोट्या मामाने आधीपासून. आणि आता वळूया आजच्या तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे आजचा महाहेर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. आणि या शेवटच्या खेळातील फेअर पॉइंट्स ठरवतील आजची इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार आहे ते. आणि आता दोन्ही टीम्स इकडे सज्ज झालेले आहेत. सो आता काय करायचंय, तिथे स्कार्फ ठेवलेले आहेत. या दोन्ही टीम्सना स्कार्फ गोळा करायचे आहेत, पण ते या बाहुलीच्या सहाय्याने गोळा करायचे आहेत. म्हणजे बाहुलीला स्कार्फ बांधायचा आहे, तर ढकलत ढकलत पायानी लाथ न मारता तिकडे घेऊन जायचे आणि स्कार्फ तिकडे गोळा करायचे आहेत. नवरी मुलगी तिकडे असणार आहे, बाकी दोघी या भावल्यांना ढकलत ढकलत स्कार्फ तिकडे घेऊन जातील. जी टीम जास्तीत जास्त स्कार्फ गोळा करेल ती जिंकेल आणि त्यातल्या नवरी मुलीला मिळेल आजचा महाहेर. 3, 2, 1 सुरू. बरोबर तो स्कार्फ बांधून त्याला तिकडे घेऊन जायचंय. हा, हळूहळू. बरोबर 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 चाललंय, व्यवस्थित चाललेलं. दुसरा आता बांधायचा. हा, क्या बात आहे. बरोबर बरोबर. वा वा. अशी लाच नाही मारायची. मोठं केलं ना ते डोकं लागतं. खाली खाली वाका खाली वाका आणखी. लाच नाही मारायची. लाच मारायची नाही. लाच मारायची नाही. खाली वाक खाली वाक. शबाश 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 शबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. इकडे दुसरा स्कार्फ जमा झालेला आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आता इतका जोरदार धक्का, धारदार धक्का यांचा. खूपच फास्ट चढलेलं आहे. घेऊन जाताना जेवढ्या फास्ट नेलं होतं. चालेल चालेल. क्या बात आहे. जमले जमले जमलेलं आहे. चला चला. तसंच बरोबर ना. वाका वाका बरोबर. गुडघा लावा गुडघा लावा गुडघा लावा. गुडघा लावा गुडघा. चला चला. बस बस बस. शेवटचे 30 सेकंद. एवढ्या लवकर. शेवटचे 30 सेकंद. ढकलायचं नाही बरं का, असं ढकलायचं नाहीये. असं शबाश. अरे काय फास्ट राहिलेलं आहे. शेवटची 30 सेकंद. स्कार्फ बांधायचं आहे. शेवटची 10 सेकंद उरलेली आहेत. काउंटडाऊन सुरू होणार आहे आता. 10, 8, लवकर 7, 6. किती म्हणजे 3, 2, 1. स्टॉप 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 स्टॉप. आता मोजूया कोणी किती स्कार्फ जमा केलेले आहेत. हो नक्की. हा इकडे झोपला. 1, 2, 3. अरे वा. 4 आणि 5 स्कार्फ इकडे जमा केलेले आहेत. 6वा अगदीच जात होता. जवळ आले होते इकडे पण. आणि इकडे जवळ आला होता. हा इकडे आला होता. यांनी किती स्कार्फ गोळा केलेले आहेत. 1, 2, 3, 4. जिंकते मयुरी. तर तुमच्या दोघांसाठी खास आहेर आहे तो कुठला आहे ते सांगतो. मंडळी, लग्नात नवरी मुलीला दिल्या जाणाऱ्या आहेरात तांब्या पितळेच्या वस्तूंचा समावेश असतोच. तांब्या पितळेच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मांमुळे पाणी निर्जंतुक होतं. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ताम्रजल अर्थात तांब्या पितळेच्या भांड्यात संग्रहित केलेलं पाणी उपयुक्त ठरतं. असा हा तांब्या पितळेचा आरोग्यदायी आहेर लखलखता आणि स्वच्छ ठेवण्याचं काम करते पितांबरी शायनिंग पावडर. 33 वर्षांची लखलखीत परंपरा लाभलेली पितांबरी शायनिंग पावडर. म्हणूनच तुमच्या संसारात सदैव आरोग्य नांदावं यासाठी तुम्हाला मिळत आहे पितांबरी शायनिंग पावडर कडून विशेष आहे.
थाट लग्नाचा आहेर पितांबरीचा, तांब्या पितळेच्या वस्तू वापरून जपू मंत्र आरोग्याचा. आणि आता एनव्ही डिओड्रंट तर्फे तुम्हाला मिळतोय खास आहे. एनव्ही डिओड्रंट हे नॉन गॅस डिओड्रंट आहे. फ्रेंच टच आणि फील असलेलं आंतरराष्ट्रीय परफ्यूम एनव्ही डिओड्रंट. तर तुम्ही घ्या एनव्ही डिओड्रंट, पॉवर ऑफ फ्रेंच परफ्यूम. महाहेर कोणी जिंकलं ते कळलेलं आहे, पण फेअर पॉइंट्स कोणाचे किती आहेत प्लीज सांग रेणुकाताई. प्रामाणिकपणामध्ये मला एक गोष्ट फार भावली, ती म्हणजे एका टीमच्या एका मेंबरनी खूप वेळ लावला होता. शेवटचा 1 इंच फक्त ती जी बाहुली होती ती शेवटपर्यंत नेण्यासाठी दुसरी टीम मेंबर थांबली होती. आणि त्यासाठी म्हणून त्या टीमला मी जास्त गुण देते. आणि ती टीम आहे मयुरीची. तिला मिळत आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. आणि आता शेवटचा खेळ जिंकलेल्या नवरी मुलीला म्हणजेच मयुरीला मिळत आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून महाहेर सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे बँड बाजा वरात वाटीमणी कलेक्शन त्यांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. आपल्या आजच्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून मिळत आहे सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी, लग्नाचा खर्च कमी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा राजेशाही संग्रह हा रॉयल टच असलेल्या जुन्या ऐतिहासिक गोष्टींवर आधारित आहे. भारतीय राजवंशातील हे पारंपरिक दागिने तसेच हाताने घडवलेले व कलाकुसरीचे दागिने ग्राहकांमध्ये विशेष रुची निर्माण करतात. इथे चित्तक, बकुळी हार, लक्ष्मी हार, शिंदेशाही तोडे, कोल्हापुरी साज, बाजूबंद, कमरबंद, तन्मणी, वेणी, झुमके आणि असं बरंच काही आहे. सविस्तर संशोधन आणि अभ्यास करून हे दागिने बनवण्यात बराच वेळ जातो आणि म्हणूनच राजेशाही संग्रहाची स्थापना दर 2 वर्षातून एकदा केली जाते. राजेशाही संग्रहामधील काही निवडक दागिने इथे प्रेक्षकांना पाहता येतील. या वर्षीचा हा राजेशाही संग्रह आपल्या भेटीला लवकरच येतोय. तर मंडळी, पुढच्या भागात अशाच उत्साही जोड्यांना घेऊन भेटूया आणि गाजूया, वाजूया, घुमवूया बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात.